आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आजचा कार्यक्रम संपन्न करतो आहोत. जोरदार पद्धतीने आपण पैठण नगरीमध्ये ते आल्यापासून त्यांचे स्वागत केलेले आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचं वाक्य सरांनी उल्लेख केलेलं होतं. अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अर्थात अमेरिका श्रीमंत आहे म्हणून तिथे रस्ते चांगले आहे असं नाही, तर अमेरिका श्रीमंत आहे याचं कारण सरांचं स्वागत करावं. आणि पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब, त्याचबरोबर ज्या प्रमुखांनी आपला कार्यक्रम होतोय त्या कॉलेजच्या वतीने सरांचं स्वागत होणार आहे, सरांचं स्वागत होणार आहे. श्री शेळके साहेब आणि कॉलेजच्या वतीने सचिव सूर्यवंशी आणि महेंद्र सूर्यवंशी यांनी प्लीज व्यासपीठावरती लवकर यावं. आपल्याला साहेबांचं मनोगत ऐकायचं, या सगळ्या मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचंय. त्यामुळे छत्रपति शिवाजी महाराज की पावन भूमि सातारा। छत्रपति शिवाजी महाराज के इतिहास से जुड़े शहर सातारा से लगभग 59 किलोमीटर उत्तरी पूर्व दिशा में है फलटण, एक ऐसी भूमि जो यशवंतराव चव्हाण साहेबांची सभा झाली, बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली, त्यानंतर जर यशस्वी सभा झाली असेल तर ती केवळ या ठिकाणी नितीन गडकरीजींची सभा झाली. आणि हे वारकरी संप्रदाय असो, तुमचा बौद्ध समाज असो, मुस्लिम समाज असो, कुंभार समाज असो, शिंपी समाज असो, व्यापारी असो, डॉक्टर असो, सर्वजण आपल्याला आशीर्वाद देण्याकरता चौकात उन्हातानात करोडपती लोक थांबले दिसत आहेत. कधीही घर सोडून कधी न येणारे लोक केवळ आपल्याला बघायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला, आपल्याला दीर्घ आयुष्य चिंताना लोक या ठिकाणी. याचं कारण मगाशी बापूंनी सांगितलं, रामराजे साहेबांनी सांगितलं की साहेब एकदा दिलेला शब्द कधी कोणाला एकदा काम करतो म्हणाले तर पुढंच मागं सरत नाही. आणि कुठल्याही पद्धतीने शब्द झेलण्याची ताकद आणि तो पूर्ण करण्याची ताकद असणारं हे नेतृत्व, त्या नेतृत्वाचं करावं तेवढं या स्वागत आणि करावं द्यायला तेवढं धन्यवाद आमचे कमी आहेत. फलटण शहरामध्ये येताना सगळ्यांची इच्छा होती, आज हार, पुरे, पालखी, घोडे, हत्ती, म्हणजे एक काही शेकडो वर्षातून अशी एक मिरवणूक कोणाची निघाली असेल, ज्यांची निघाली असेल ती केवळ तुमची आणि तुमच्या नंतर अशी कोणाची निघू शकत नाही. 60-70 वर्षापूर्वीपासून वारकरी संप्रदाय
जमीन तुडवत जात होता, खड्डे तुडवत जातात. त्यांच्या वेदना कोणाला कळल्या असतील तर केंद्रीय नेते आदरणीय गडकरी साहेबांना कळल्या, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना कळल्या आणि त्यांच्या व्यथा, त्यांच्यासाठी रस्ते बांधले, त्यांच्यासाठी आता निवारा बांधतायत, त्यांच्यासाठी ज्या गोष्टी कमी पडतायत त्याचा कायम पाठपुरावा होतो. मला आपल्याला सांगायचं, मी 2019ला खासदार झालो आणि खासदार झाल्यानंतर पालखी महामार्गाची फाईल त्या ठिकाणी पेंडिंग पडली होती. बऱ्याच गोष्टीची टेंडर निघायची होती. गडकरी साहेबांकडे गेलो आणि प्रलंबित प्रश्नाची फाईल आहे म्हटल्यानंतर काय म्हणजे खासदार ही फाईल पूर्ण होईल आणि जवळपास 25 ते 30 दिवसातच या ठिकाणी या पालखी महामार्गाचा प्रश्न मार्गी लागला. 1200 कोटी रुपये या फलटणच्या लोकांना रस्त्याच्या पुनर्वसनाचे आले साहेब. लोकांची दिवाळी त्यावेळेस तुमच्या 1200 कोटी रुपये पण झाले. 4 पट भाव पुनर्वसनाचा लोकांना मिळाला. किरीजीवाडी सालपे इथे ओव्हरब्रिजची आवश्यकता आहे, सुरवडी इथे एक ओव्हरब्रिजची आवश्यकता आहे, नायकवाडी इथे एक नवीन MIDC निर्माण होते, त्याची मंजुरी झाली आहे. त्याचं आता संपूर्ण काम पूर्ण झालंय. पुढच्या महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन आहे. तर आपण त्याला पालखी महामार्गावरून त्याला एक जोड रस्ता आपण मंजूर करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो. त्याचबरोबर मसवडला ही नवीन MIDC मंजूर झालेली आहे. त्या ठिकाणी आपण त्या ग्रीन हायवेवरून स्पर मंजूर करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. पालखी महामार्गामधून रिंग रोड एक 50% रिंग रोड झालेला आहे साहेब. 50% रिंग रोड, त्याला रिंग रोड म्हणता येईल. त्यामुळे रिंग पूर्ण करायचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी करावं. पूर्ण फिटल शहराच्या बाजूचा रस्ता त्याला रिंग रोडचा त्यांना अर्धा चंद्राचा रस्ता झालेला आहे. त्याला पूर्ण रिंग रोड करण्यासाठी मी विनंती करतो. जो 50,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला त्या रस्त्याच्या भोवतीने इंडस्ट्रियल पार्क या ठिकाणी उभे करावा, लोकांना उद्योग निर्माण होण्याच्या दृष्टीने आपण मदत करावी ही मागणी करतो. ह्या सर्व मागण्या, बहुतांशी मागण्या पूर्ण झाल्यानंतर मी गडकरी साहेबांना भेटायला गेलो दिल्लीला आणि मी भेटायला गेल्यानंतर मला साहेब साक्षीला माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहेत. साहेबांना माझे डोळे अश्रूने पूर्ण डबडबले होते आणि साहेबांना म्हटलं, माझं खासदार झाल्यानंतर माझ्या जनतेचं काम कुणी केलं असेल तर पहिलं काम आदरणीय गडकरी साहेबांनी माढा लोकसभा मतदारसंघात जवळपास 1 लाख कोटीचे निधी आलेले आणि एवढं मोठं काम दिल्यानंतर मी फुलं काय देणार. माझ्या डोळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात असे 10 मिनिटं मला साहेबांच्या इथे मी शांत बसलो. साहेबांनी परत मला शांत केलं आणि परत मला म्हटलं नाश्ता करा, शांत व्हा. असं शांत झाल्यानंतर मी साहेबांना म्हटलं आपल्याला फलटणला कार्यक्रम घ्यायचा आहे. तर साहेबांनी मला शब्द दिला की मी फलटणला कार्यक्रम घेईन आणि तुमच्या सगळ्यांच्या स्वरूपाने कुणी हार दिले असतील मी आनंदात साहेबांना दिले. कारण या तालुक्याचं, या माढा लोकसभा मतदारसंघाचं, या सातारा जिल्ह्यासाठी जे काय करता येईल, जे ताकदीने करणारं, दिलेलं शब्द पूर्ण करणारं नेतृत्व मी बघितलं आणि त्या नेतृत्वाच्या पाठीमाग आपण सर्वांनी आशीर्वाद उभे केले पाहिजेत हीच मी फलटणकरांना माझी प्रार्थना करणार आहे. एवढ्या मोठ्या विकास कामांचा डोंगर साहेब उभा राहताना ह्या डोळी ह्या देही आम्हाला बघायला मिळणार. या येणाऱ्या भविष्यातील या फलटणकरांना चारही बाजूने जाताना कॉन्क्रीटचे रस्ते, सिमेंटचे रस्ते, तुमचे पालखी महामार्गासारखे कॉर्पोरेट बारामतीला आम्ही नेहमी जायचो. बारामती आणि आमच्यामध्ये असं असायचं की बारामतीची आमची नेहमी स्पर्धाच व्हायची की बारामतीला रस्ते चांगले, पण दुर्दैवाने काही काळामध्ये बारामती फलटणचा रस्ता खूपच खराब झाला होता. ते सुद्धा दुःख आमचं आता निघून जाताना दिसतं. अनेक गोष्टीवर आपल्याला मागणी करता येईल, पण पुढे खेड साहेबांनी मला मागे सांगून ठेवलंय की आता हेलिकॉप्टरला उडायची वेळ झाली, साहेबांना पुढे पोहोचायचं. साहेब आम्ही 2-4 छोट्याशा या आरोपीच्या मागण्या असतील, फलटणचा रिंग रोडची मागणी असेल, फलटणचा 8 किलोमीटरची मिसिंग लिंकची मागणी असेल आणि MIDCला जोड रस्ता देण्याची मागणी असेल, ते दहिवडी विटा सांगलीचा नवीन रोड NH मधील डिक्लेअर करण्याची मागणी असेल, या मागण्यांनी या सर्वांच्या वतीने आपण केलं. त्याच्यावर कृतज्ञतापूर्वक आपण मला विचार करावा, आमच्यावर कृपा करावी एवढंच या ठिकाणी बोलतो. राजकीय आज काही बोलणार नाही. ज्यावेळेस राजकीय आखाड्यामध्ये बोलायची वेळ येईल त्यावेळेस नक्की बोलेल.
आज या ठिकाणी केवळ तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या, तुमच्या या सर्व फलटण तालुक्यातल्या लोकांच्या वतीने तुम्हाला आशीर्वाद द्यायचे होते, ते देऊन झालेले आहेत आणि आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. ही नक्कीच ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा त्यांच्यापर्यंत पोहोचते. कारण माझे नशीब आहे की मला हे काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातला आज एक खासदार साहेबांनी सांगितलं 9 किलोमीटरचा रस्ता फलटणमधला आहे. तो काही एवढेच नाही आहे, पण त्यांनी मला सांगितलं आणि त्यांना मी नाही म्हणू शकत, त्यामुळे हा रस्ता मी पूर्ण करून देईन. त्यांनी 2 आरोग्याची मागणी केली की महाराष्ट्र सरकारला रिकमेंड करून द्या, ते पण मी पूर्ण करून देतो. त्यांनी सांगलीकडे जाणारा एक रस्ता आहे, मला वाटतं त्याचं कुठलं नाव, फलटण दैवळी माने विटा रस्ता मंजूर करतो. 6 महिन्यात त्याचं काम सुरू होईल. रस्त्याला काही पण मंजुरी दिलेली आहे, DPR पूर्ण झालेला आहे आणि लगेच काम सुरू करण्याच्या सूचना मी केलेल्या आहे. तुम्ही एक MIDCचा रस्ता सांगितला 2 किलोमीटरचा, पण तो NH नाही आहे, तो CRF मध्ये पाठवला. त्याच्यामध्ये मी नक्की करून तुझ्या सगळ्या मागण्या पूर्ण आहेत. मी मंत्री होण्याच्या आधी सातारा जिल्ह्यात फक्त 49 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता 2014 साली, आणि आता 859 किलोमीटर झालेला, म्हणजे 908 किलोमीटर झालेला आहे. आणि आता म्हणजे चढा होता तर आतापर्यंत झालेले काम आणि मंजूर झालेली कामाची किंमत 27,000 कोटी आहे. एक गोष्ट चांगली आहे की तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने मी एक गोष्ट जीवनात पाळली. राजकारणात असताना खोटं आश्वासन देत नाही आणि खोटं बोलत नाही. जर बोललो तर ते काम केल्याशिवाय तर कधी कधी तोंडावर नाही म्हणतो तर लोकांना राग येतो, पण त्यांना ओळख त्यांना माहिती आहे मी हो किंवा नाही शिवाय बोलत नाही. करतो, पाहतो, तपासून पाहतो हे शब्द मला. त्यामुळे मला खूप आनंद आहे की राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यात 18 पटीने वाढला आणि जवळपास ही सगळी जी कामं मंजूर आहेत. आणि आज ज्याची फिल्म तुम्ही बघितली, त्यामुळे आता मी काही त्याबद्दल फार जास्त बोलणार नाही. पण मंचावर बसलेल्या माझ्या सगळ्याच नेत्यांना, सगळ्या पक्षांना एक विनंती आहे की तुम्हाला एक मोठी सुवर्ण संधी मिळणार आहे. आणि म्हणून मगाशी उल्लेख करताना निवेदकांनी सांगितलं की अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचं एक वाक्य मी नेहमी कोट करतो, आणि ते वाक्य असं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, but America is rich because American roads are good. अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाल्याचा तुझा भावार्थ आहे. म्हणजे अमेरिकेच्या समृद्धतेचा संबंध एका रस्त्याशी. आणि आज एक चांगली गोष्ट होणार आहे की मुंबई ते बेंगलोर आणि नागपूर ते बेंगलोर अशी कनेक्टिव्हिटी फलटणहून झाली. आता आम्ही नागपूर ते पुणे 6 तासात होणार आणि मुंबईवरून आता पुण्याचा रिंग रोड पण बांधणार आहे. आपला अर्धा आम्ही बांधणार आहे, अर्धा महाराष्ट्र सरकार बांधणार आहे. त्यामुळे पुण्यातून फलटण आता रामराजे 4 तास नाही, पुढल्या 1.5 वर्षानंतर तुम्ही 3 तासात मुंबईला पोहोचायची गॅरंटी देतो. म्हणजे पुणे ते बेंगलोर 4.5 तासात. आणि त्याजवळ मुंबई पुणे येताना आपला जो नाका आहे पुण्याच्या आधीचा 2 नाका, तिथूनच रिंग रोड आहे, तिथून डायरेक्ट आपण फलटणवर येऊ. आणि फलटणवरून बेंगलोर, पुणे ते बेंगलोर 4.5 तासात. आणि लोकांना विश्वास आहे, मी ज्यावेळी मुंबई पुणे हायवे बांधला त्यावेळी लोक 8 तास 9 तास झाले. रामराजांना आठवत असेल जयंतराव एकदा त्याच्या घाटात सापडले, दिवसभर आले स्टेशन मध्ये येऊ शकले नाही. एवढं ते मुंबई पुणे रस्त्याचे त्रास व्हायचा. आणि मी जेव्हा म्हटलं की 2 तासात होईल तर माझ्यावर अग्रलेख लिहिला होता महाराष्ट्राने की हे काही बोलतात म्हणून, हे कसं शक्य आहे.
आता पावणे तसं लोक येतात. मुंबई ते दिल्ली 12 तासात रस्ता जवळपास कोण. दिल्लीमध्ये तर दिल्ली ते डेहराडून 9 तास लागायचे, आता 2 तासात. दिल्ली ते हरिद्वार 2 तासात. दिल्ली ते जयपूर 5 तास लागायचे, 2 तास. दिल्ली ते चंदीगड 2.5 तास. जेव्हा हे बदललं सगळं तर लोकांना विश्वास होत नाही की एवढ्या कमी वेळात नाही. मी मध्ये आता डेहराडूनला गेलो होतो. तिथले मुख्यमंत्री माझ्या भारताला बोलताना म्हणाले की तुम्हाला माहिती नाही की किती महत्वाचं आहे डेहराडून. रोज 10 विमान येतात दिल्लीवरून. तुम्ही बातम्या सांगितलं काळजी करू नको, पुढच्या 6 महिन्यानंतर एकही विमान येणार. कारण 2 तासात पुणे मुंबई रामराजांना आठवते आम्ही जेव्हा 8 विमान नाही ते घेत येते, आता एकही नाही. कारण गरज आता पुण्याचा रिंग रोड झाला आणि वेस्टर्नली बायपास आर्मी सांगितले की त्याच्यावर डबल डेकर फ्लायओव्हर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुण्याच्या मधून मिळणारी कनेक्टिव्हिटीमुळे हा जो रस्ता होणार आहे हा तुम्हाला खूप मोठं वरदान आहे. तुम्ही आता या रस्त्याच्या बाजूला इंडस्ट्रियल पार्क, इंडस्ट्रियल क्लस्टर्स कलेक्टर साहेब आहेत आणि आता आम्ही अमृत तलाव बांधले 3,000. खरं म्हणजे मी शेतीमध्ये जास्त काम करतो. मला 4 डिग्री मिळाल्या म्हणून मी डॉक्टर शब्द काही लावला नाही. एक पंजाबराव कृषी विद्यापीठाची, राहुरी महात्मा फुले युनिव्हर्सिटीची, नंतर नांदेडच्या युनिव्हर्सिटीचे, बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद, त्यातल्या 3 ऍग्रिकल्चरची आणि ऍग्रिकल्चरच माझा इंटरेस्ट आहे. आणि माझी तुम्हाला विनंती इतकं कर्तृत्वान शेतकरी आहे की मी नेहमी वर्णन करतो की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे उसाच्या बाबतीत मेरिट मधल्या विद्यार्थ्यांची शाळा आहे. मराठवाडा म्हणजे फर्स्ट क्लास मधले आणि विदर्भ म्हणजे मॅग्नेटरी ज्यांना 100 पैकी 33 पेक्षाही कमी मार्क मिळाला त्यांची शाळा आहे. आणि मी 3 साखर कारखाने चालवतो. माझं काम किती कठीण समजून घेतो. मी गमतीने म्हणायचो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो एक साखर कारखाना करतो नाही तर पेपर सुरू करतो. तुमची स्थिती बरी आहे आणि आपण इथे आहे. आणि अजून एक सहकार्य पाहिजे की या देशामधला शेतकरी अन्नदाता नाही ऊर्जादाता बनला. आणि आता इथेनॉलवर चालणारी बजाज, टीव्हीएस, हिरोची मोटरसायकल 100% इथेनॉलवर चालणार. आता टोयोटाच्या गाड्या फ्लेक्स इंजिनवर येणार पुढच्या 2 महिन्यात. माझ्याकडे फ्लेक्स 100% इथेनॉलवर चालणार. आणि मी रशियातून टेक्नॉलॉजी आवडली भारत सरकारला की इथेनॉल आणि पेट्रोलचा मायलेज सारखाच आहे. इथेनॉल 60 रुपये लिटर, पेट्रोल 120 रुपये लिटर. आणि आता इथेनॉलचे पंप आपण सुरू केले पाहिजे आणि पेट्रोल डिझेलच्या ऐवजी आता इथेनॉलची स्कूटर, ऑटो रिक्षा, कार वापरली पाहिजे. आणि पाण्यापासून, कचऱ्यापासून हायड्रोजन तयार करून येणारा काळ ग्रीन हायड्रोजनचा. आणि आता गहू, तांदूळ, ज्वारी मका लावलं पाहिजे. पण हे लावून काही शेतकरी फार काही सुधरेल असं मला वाटतं. पण हायड्रोजन तयार केला, इथेनॉल तयार केलं, ऊर्जा तयार केली, अन्नदाता ऊर्जादाता झाला तर जे पुण्या मुंबईत गेलेले आपले इथले लोक आहेत ते पुन्हा गावाकडे वापस आल्याशिवाय राहणार नाही. गाव समृद्ध आणि संपन्न बनल्याशिवाय. त्यामुळे पुणे ते बेंगलोर रस्त्याच्या आजूबाजूला लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रियल क्लस्टर्स, ऑटोमोबाईल एवढं मोठं हब झाला पुन्हा. मीच मंत्री ऑटोमोबाईल 6.5 लाख करोड रुपयाची इंडस्ट्री तर 15 लाख करोड करणार आहे. पोर्ट आपलं JNPT आहे. आता कोकणातले रस्ते चांगले झाले आहेत. रत्नागिरीपर्यंत कनेक्टिव्हिटी आहे. आणि सोलापूर, कोल्हापूरच्या क्षेत्रातून मोठ्या द्राक्षापासून तर डाळिंबापर्यंत एक्सपोर्ट होत असतो. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये या संधीकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आपल्या देशात लॉजिस्टिक कॉस्ट 16% आहे. चीनमध्ये 8 ते 10% आहे. अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज मध्ये 12% आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की आपल्या इथली जी काही लॉजिस्टिक कॉस्ट आहे ही सिंगल डिजिट मध्ये म्हणजे 9% व्हायला पाहिजे. आणि जर सातारा हा चांगला रस्ता झाला, एक प्रकारे हा दक्षिणेला जोडणारा रस्ता आहे. आणि अजून शहाजी वापरून एक मोठा रस्ता तुमच्या सोलापूर जिल्ह्यातही आहे. तिकडनं डायरेक्ट सुरत वरून नाशिक, नाशिक वरून अहमदनगर, अहमदनगर वरून सोलापूर, सोलापूर वरून कर्नूल आणि कर्नूल वरून डायरेक्ट चेन्नई, बेंगलोर, कोची. म्हणजे आता मुंबई आणि पुण्यात यायची गरजच नाही. पुणे साताराचा आणि पुणे सोलापूरचा एक्झिस्टिंग रोडवरचा अर्धा ट्रॅफिक कमी होईल आणि हा सगळ्या सोलापूरचा तिकडनं जाणार आहे. त्या रस्त्याचे एकच रस्ता 60,000 कोटी रुपयाचा मात्र आहे.
लँड एक्विजिशन झालं, कामाला सुरुवाती झाली. परवा प्रधानमंत्र्यांनी 2 पॅकेजच्या कामाचा शुभारंभही केला. या रस्त्याच्या आजूबाजूला जर आपण इंडस्ट्रियल क्लस्टर उभं केलं तर डायरेक्ट काश्मीर ते कन्याकुमारी कनेक्टिव्हिटी त्याला मिळणार. आणि त्यामुळे त्या बाजूने जर आपण उद्योग सुरू केले तर महाराष्ट्रातल्या लाखो करोडो युवकांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठी आहे. म्हणून या पुढे बंगलोर मार्गाचं देखील आता लँड एक्विजिशन सुरू होत आहे. आम्ही औरंगाबाद ते पुणे हा हायवे बांधतोय. 2 तासात औरंगाबाद ते पुणे नवीन हायवे बांधतोय. आणि पुण्याच्या रिंग रोडवरून डायरेक्ट कराड सातारा इकडे येत आणि इथून डायरेक्ट बंगलोरला जातोय. त्यामुळे ही नवीन लिंक जी तयार होणार आहे त्याचा ऍडव्हान्टेज घेण्याकरता नक्कीच आपण उद्योग मंत्री मला भेटणार आहे आज कोल्हापूरला. त्यांना मी जरूर सांगेन तुम्ही पूर्णपणे प्लॅन करा. आणि या निमित्ताने विशेषतः महाराष्ट्र भाग आहे तिथे काही दुष्काळी भाग आहे. मी जेव्हा वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा पाणी यावं म्हणून तेंदूर म्हैसाळपासून या सगळ्या प्रकल्पांना 6,000 कोटी रुपये दिले. मला खूप आनंद आहे की परवा संजय काका मला तिकडे घेऊन गेले त्यावेळी त्या सगळ्या दुष्काळी भागात पाणी पडून माझ्या डोळ्यात पाणी आले. इतका आनंद झाला कारण त्या पाण्यामुळे किती त्रास होता. मला गणपतराव देशमुख अनेक वेळा याच्यामध्ये पाणी तिकडे यायला गेले आज नाहीये. पण आज तुम्हाला सगळ्यांच्या प्रयत्नांमधून जे पाणी पोहोचलं त्यातून नक्कीच आज पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागात देखील नवीन जीवन निर्माण. आणि या रस्त्यामुळे पाण्याबरोबर जर आपलं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली एक नवीन विकासाची दिशा मिळेल. मी नक्कीच या कामाकरता मदत करेन. शेततळे असतील अजून एक गोष्टी करता कलेक्टर साहेब इथे उपस्थित आहेत. आता विनंती आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारने एक ऑर्डर काढलेला आणि आम्हाला NHAI ला दिलेला आहे GR आहे उपलब्ध की एक्झिस्टिंग जेवढ्या नद्या आहेत नाले आहेत आणि आपले लेक आहेत तलाव आहेत त्याचं खोलीकरण करणं आणि त्याची माती काढून रस्त्याकरता वापरणं. त्याकरता महाराष्ट्र सरकारने GR काढला. आता मी अकोल्याला 36 तलाव बांधले, बोरगाव नदीला बांधले, नंतर बुलढाणा ते अजिंठा रस्त्यामध्ये सगळ्या नदींना खोल केला. त्यामुळे धनगर समाजाचे 15,000 लोक बुलढाण्यातून मायग्रेट व्हायचे ते बंद झालं आणि पाणी आलं, विहिरीला पाणी लागलं आणि आता शेतकरी आमच्याकडे आत्महत्या करत नाही. तिथे चांगलं काम करायला लागलं. माझी विनंती आहे की आताच मी उतरलो त्या मैदानावर खबरपोच होणार. मी फुकट तुम्हाला AST बांधून देतो, फुकट. तुम्ही फक्त त्याकरता खोदून जी माती निघेल ती मला रोड करता वापरण्याकरता या बंगलोरचा NHAI करता परवानगी द्या. मी तुमची AST बांधून देतो. इथले तलाव नदी नाले जेवढे खोलीकरण तेवढे करा. एक गोष्ट खूप चांगली आहे त्याच्यात तुम्ही जरूर काम करा. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. मी ज्या भागातून आलोय तिथे 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि मला हे माहिती आहे, मी 20 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात होतो. इथलं राजकारण पाण्याभोवतीच फिरतंय आणि जोपर्यंत पाणी मिळून आपल्या इथली जमीन 60 ते 65% जमीन पाण्याखाली येणार नाही, शेतकऱ्यांना सोलर पंप देऊन त्या विहिरीचं 24 तास पाणी आपण चालू शकतो एवढी पाणी त्या जर आला नाही तर आपला शेतकरी कधीच समृद्ध आणि संपन्न होऊ शकत. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जसं बँकेत आपण डिपॉझिट भरतो एक डिपॉझिट, तसा आपल्या जमिनीत तो स्टॉक मध्ये डिपॉझिट केला पाहिजे. आणि तुम्ही सगळेजण जागरूक आहात. हाही भाग जो दुष्काळी भाग आहे त्यात हे काम NHAI रस्ते बांधताना ही सगळी माती जर तुम्ही ते सगळी कामं फुकट करून द्यायला तयार आहे. एक पुस्तक आहे मी आपल्याकडे पाठवतो. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी तो ऑर्डर पण काढलेला. तर नक्कीच या भागातला पाण्याचा प्रश्न निश्चितपणे सुटेल. मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे येण्याची संधी मिळाली. वारकरी संघटनेने खरोखर मला खूप आशीर्वाद दिले. आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले, प्रेम दर्शवलं. खरं म्हणजे राजकारणामध्ये काम करत असताना ही कधी कल्पनाही नव्हती की मला एवढी कामं करायला मिळतील. ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 55 उड्डाणपूल आणि वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट बांधायला मिळाले
त्यामुळे नंतर त्यावेळी अचानक मला रोडची कामं मिळायला लागली. अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी मला एक नवीन योजना तयार करायला सांगितलेली. आजची सगळ्यात लोकप्रिय आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. ही योजना बनवण्याचं सौभाग्य मिळालं, त्यामुळे अनेक गावात रस्ते झाले आणि आता राष्ट्रीय महामार्गातून सगळे जिल्हे आणि 4 लेनला जोडतात. आणि मग आज काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा सर्व भागात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगले रस्ते बनतात. मला नेहमी एका गोष्टीचं दुःख व्हायचं. मी रोम मध्ये गेलो, सुंदर रस्ते. मी जगातल्या मोठ्या मोठ्या मस्जिदीत गेलो, सुंदर रस्ते, स्वच्छता. आणि मंदिरात गेलो तेव्हा मात्र बरोबर काही स्थिती दिसत. आपले मंदिरं स्वच्छ झाली पाहिजे, मंदिरात जाणारे रस्ते चांगले झाले, लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा असल्या पाहिजे. या ठिकाणी आम्ही या पालखी मार्गावर अनेक ठिकाणी जागा ऍक्टिव्हेट करायचा प्लॅन तयार केला. माझी शहाजी वापरनाव आणि आपल्या सगळ्या आमदारांना विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने मला कबूल केलं, दोन्ही सरकार त्यांनी या ठिकाणी रात्रीच्या वेळी जो आपल्या इथे आपला पालखी थांबणार आहे त्या ठिकाणी 1000 संडास बनवायचे आहेत, मोठे हॉल्स बांधायचे आहेत, जेवणाची व्यवस्था करायची आहे. हे सगळ्या ज्या सोयी आहे आम्ही करू असं महाराष्ट्र सरकारने कबूल केलेलं आहे. आम्ही सगळ्या बाबतीत त्यांना मदत करायला तयार आहोत. माझं तर काम मी पूर्ण केलं, पण थोडं महाराष्ट्र सरकारकडनं हे काम मागे लागून पूर्ण केलं तर आपल्या वारकऱ्यांचा एवढा मोठा आशीर्वाद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळेल की आपल्या सगळ्यांचं जीवन पुण्यात झाल्याशिवाय राहणार नाही. तो सगळ्यात महत्त्वाचा. तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा आणि तुमचे आशीर्वाद अजून या देशाकरता, गरीब माणसाकरता, जो सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागास केलाय त्या दरिद्र राहण्याकरता अजून काम करण्याकरता तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा नक्कीच कामात पडतील आणि ते करण्याचा नक्कीच प्रयत्न आम्ही सगळेजण करू असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जे प्रेम दिलं याबद्दल खासदार साहेबांचा आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.